Hey guys, welcome Welcome back back to to our our More's More's Kitchen. So आज आहे संडे, सो आमच्याकडे आज आहे टाइमच टाइम. सो आज आम्ही केलेली आहे पुरणाची पोळी. सो चला बघूया आपण पुरणाची पोळी कशी बनवतात ते. चला तर. पुरणपोळी बनवण्यासाठी मी ते घेतलेलं आहे भिजवलेली चणा डाळ, गूळ आणि वेलची पावडर. तर एका साईडला गरम करत ठेवलेलं आहे मी टोपामध्ये पाणी. त्यामध्ये मी टाकणार आहे भिजवलेली चणा डाळ. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हळद आणि मीठ, थोडंसं तेल. त्यानंतर त्या मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता त्या चणा डाळीला चांगलीपैकी उकळी येत आहे. चांगली उकळी येऊन डाळ आपण शिजवून देणार आहोत. त्यानंतर परातीमध्ये मी घेणार आहे कणकेचं पीठ मळण्यासाठी. त्यानंतर मी त्यात घेत आहे गव्हाचं पीठ, मैद्याचं पीठ, मीठ, हळद आणि पाण्याने तो कणकेचा गोळा मळून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं तेल टाकून त्याला 1 तास आपण साईडला ठेवून देणार आहोत मळून झाल्यावर. त्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ ही आपली सुंदर प्रकारे शिजलेली आहे. त्याच्यानंतर मी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चाळणी ठेवून ते आपण पाणी काढून घेणार आहोत डाळीमधलं. आणि टोपामध्ये फक्त डाळ शिल्लक ठेवलेली आहे. तर डाळीमध्ये मी ॲड करते आहे गूळ, वेलची पावडर. हे ॲड करून आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी मिश्रणामध्ये टाकणार आहे 2 चमचे साखर. गूळ आणि साखर टाकल्याने काय होतं, मिश्रण आपलं खूप सुंदर रेडी होतं. हे मिश्रणही इथे आपलं रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर एका चाळणीमध्ये आपण ते मिश्रण पेल्याच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एका टोपामध्ये मी मिश्रण किती बारीक केलेलं आहे, जेणेकरून कुठलेही डाळीचा खडा राहिला नाही पाहिजे, जेणेकरून पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. तर आपण एक कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याची वाटी करून घेणार आहोत. त्यामध्ये मी ते जे बनवलेलं मिश्रण आहे सारण, ते मी टाकून त्याचा गोल गोल असं गोळा करून घेणार आहे. त्यानंतर तांदळाच्या पिठाच्या सहाय्याने मी ती पुरणपोळी लाटणार आहे. तांदळाचं पीठच मी निवडलेलं आहे, कारण की झटपट अशा पुरणपोळ्या गोल गोल फिरवता येतात, लाटता येतात. त्यानंतर मी एक तवा तापत ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्या तव्यावर मी साजूक तूप टाकलेलं आहे. जसं मी तर गोवर्धनचं तूप वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता. त्यामध्ये मी पुरणपोळी अलगदपणे अशी सोडलेली आहे, जेणेकरून ते तूप आपलं उडालं नाही पाहिजे कुठेही. त्याच्यानंतर दोन्ही साईडने तूप लावून मी ती पुरणपोळी छान अशी भाजून घेणार आहे. आणि मेन म्हणजे तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे, जेणेकरून पुरणपोळी खाली चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता पुरणपोळी मस्त अशी फुगत आहे. तर दोन्ही साईडने तूप लावून आपण ती पुरणपोळी छानपैकी भाजून घेणार आहोत. तुम्हीही नक्की ट्राय करा, खूप सुंदर अशा पुरणपोळ्या बनतात. तुम्ही बघू शकता किती छान अशा पुरणपोळ्या फुगत आहे. अशा प्रकारे रेडी झालेली आमची पुरणपोळी.